विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या पालकांनो, याच्यामध्ये आज आपण एक सहज वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. जो व्हिडिओ इयत्ता तिसरी पासून तर ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी सहजपणे तुम्हाला एक्सप्लेन काही गोष्टी करणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना बेसिक मॅथ मध्ये त्या बिलकुल जमत नाहीये. मी मागे सुद्धा माझ्या पूर्ण लाईफ मध्ये जवळपास प्रत्येक वर्गाचं ऑब्झर्वेशन्स करत आलो मी की जेव्हा जेव्हा मी त्यांना बेसिक्स अशा काही प्रकारच्या एक्झाम्स घेतल्या त्याच्यामध्ये जवळपास 10 मधून 9 विद्यार्थी फेल झालेले आहेत. फेल म्हटल्यानंतर त्याला आपल्याला असं म्हणता येईल की त्या गणितीय क्रिया करण्यासाठी ते व्यवस्थित सक्षम नाहीयेत. मग अगोदर या बेसिक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवणं खूप आवर्जून आपल्याला गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते बेसिक कन्सेप्ट कोणकोणत्या आहेत त्या पाहूया आपण. जसं की त्याला आपल्याला गणितीय भाषेमध्ये बोडोमॉस पण म्हणतो आपण, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन्स, ऍडिशन्स अँड सबस्ट्रॅक्शन्स. अजून एक माझ्या सर्व गणित विषय शिक्षकांना सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही पण विद्यार्थ्यांना जेव्हा आपण टीच करतो तर तेव्हा प्रत्येकांच्या 4 रूल प्रमाणे एक 16 नियमांचा वापर करायला हवा. मग प्लस प्लस संख्या असेल तर त्याचा फायनल आन्सर इन ऍडिशन्स प्लसच येईल. मायनस मायनस संख्या जर असेल तर ऍडिशन्स मध्ये मायनसच आन्सर येईल. मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेले काही एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते एक्झाम्पल्स आपण सहज बेरजेमधले 4 नियम, गुणाकारामधले 4 नियम, वजाबाकीमधले 4 नियम आणि भागाकारामधले 4 नियम, असे 16 नियम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. ते जर 16 नियम तुम्हाला पाठ झाले तरच तुम्हाला या बेसिक कन्सेप्ट पुढे पुढे चांगल्या पद्धतीने कळत राहील. दॅट इज द टोटल ऑर अवर मॅथमॅटिक्स डिपेंड्स अपॉन देअर द साइन. मग त्याचेच काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो. जसे की पहिलं एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या समोर दिलेलं आहे. +12 इन ब्रॅकेट मध्ये इथे आता मायनस साइन देईल आणि इन ब्रॅकेट मध्ये -3. मग आपण आवर्जून एखाद्या विद्यार्थ्यांना त्याचा आन्सरच विचारूया तर त्यावेळेस विद्यार्थी सरळ सरळ त्याचं उत्तर देईल, सर 12 - 3 9 उत्तर झालं. बट अवर फायनल आन्सर हिअर रॉंग. तर कशा पद्धतीने रॉंग पहा. ही संख्या धन आहे ती 12 लिहिली, वजा वजा इथे प्लस होतात 12 + 3, फायनल आन्सर वी गेट 15. अशा पद्धतीने आपल्याला त्या बेसिक मॅथ मधला एक प्रश्न मी तुमच्या समोर रिप्रेझेंट केला. सेम तसाच एक प्रश्न आता दुसरा मी तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो मांडत आहे. एक संख्या आहे -3 आणि दुसरी आहे संख्या -11. यावेळेस सुद्धा बरेच विद्यार्थी चुकतात किंवा माझे बरेच काही प्रिय विद्यार्थी मित्र सुद्धा 99% चुकलेले मी बऱ्याचदा बघितलेले आहेत. मग -11 आणि -3 किती होतात तर सरळ सरळ काही विद्यार्थी सांगतात 11 आणि 3 14. मग फायनल आन्सर देअर वी गेट दॅट इज इक्वल्स टू +14. बट दॅट इज रॉंग. मग जेव्हा वजा वजा संख्यांची बेरीज होते तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर नेहमी वजाच असते. फायनल आन्सर हिअर -14. तिसरं याचप्रमाणे आता हे तर झालं प्लस आणि मायनसचं, तर याच पद्धतीने अजून एक मल्टिप्लिकेशनचं साइन द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे मायनस शिकवत असताना विद्यार्थ्यांना परत एक गुणाकाराचा मायनस शिकून पहा तुम्ही. मग -3 × -11. तर त्यावेळेस सुद्धा विद्यार्थी मित्र जसं की मी आता बेरजेचा तुम्हाला एक छोटासा नियम सांगितला की जर 2 संख्या वजा असतील तर बेरजेमध्ये त्याची बेरीज करावी आणि त्याचं उत्तर मायनसच लिहायला पाहिजे. पण सर आता गुणाकारामध्ये आपल्याला काय करता येईल तर गुणाकारामध्ये 11चा टेबल्स 3 पर्यंत म्हणायचं. 11 × 3 = 33. नाउ फायनल आन्सर हिअर 33. अँड इन मल्टिप्लिकेशन्स द रूल नंबर थर्ड वन इज देअर. इफ 2 numbers having their the negative then their the final answer we get positive. मग 11 × 3 = 33. मग फायनल आन्सर इथं येतं +33 किंवा साइन नाही दिला तरीही चालेल. तर याच पद्धतीने अजून 2 एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो पाहूया इथे. नाउ क्वेश्चन नंबर 4. आता अजून एक बेसिक पहा. -4 × 0. पहा नीट आवर्जून पहावे. -4 × 0 अधिक -3 + 3. आता मी थोडं ब्रॅकेट थोडं मोठे एक्झाम्पल्स देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी हे कॉमन इन्स्ट्रक्शन्स असेल. यू शुड फॉलो देअर द ऑल रूल्स फ्रॉम देअर द ऍडिशन्स, सबस्ट्रॅक्शन्स, मल्टिप्लिकेशन्स अँड देअर द डिव्हिजन्स अँड यू विल गेट देअर द आन्सर्स. मग -4 ने 0 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 0. नाउ हिअर प्लस साइन इज देअर. -3 + 3 कॅन्सल. नाउ हिअर रिमेनिंग ऑल्सो 0. नाउ 0 + 0 not equals to there the 2 0. Only 0 is there the final answer.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शून्य आन्सर शोधता येतो. तर असेच काही एक्झाम्पल्स मी सुद्धा तुम्हाला करायला देतो. पाहूया किती विद्यार्थी हे करून दाखवतात. आता वाटलं तर एक एक्झाम्पल्स परत मी तुम्हाला डिव्हिजनचं देईल. मग इथे -12 डिवायडेड बाय 3, -12 डिवायडेड बाय 3 म्हणजे या -12 ला 3 ने भागायचं. मग 3चं टेबल म्हणायचं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9 and 3 4 12. 3 4 12. But which sign is there? Here a minus sign, here a plus sign. The rules of their the multiplications and their the divisions now same. 4 rules having their the same working. मग इथं काय येईल फायनल आन्सर? -4. तर अशाच पद्धतीने खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही विद्यार्थी मित्रांना, माझ्या पालकांना विनंती आहे की तुमच्या पाल्यांना, तुमच्या लहान लेकरांना आवर्जून देऊन पहा. जर ते एक्झाम्पल्स आले तर आपल्या पाल्यांचं बेसिक मॅथ पक्कं आहे. अदरवाईज आपल्या पाल्यांचं बेसिक मॅथ कृपया कंप्लीट करून घ्यावे. तर असेच काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. -17 अधिक -13 बरोबर क्वेश्चन मार्क. 7th one examples, -13 into 1. Now another one bracket, 14 plus 2 which is equals to question mark. अशाच पद्धतीने जर तुम्हाला उदाहरण सोडत असतील तर त्या उदाहरणं सोडवा आणि आलेलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित पुढे शेअर करा आणि स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका. थँक्यू.